नमस्कार, मी स्वाती गोडसे. टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत पुण्यातील MG गोल्ड मित्राच्या मार्केटिंग हेड अंकिता विभूते आपल्यासोबत आहेत. त्यांच्या यशाचं गमक नेमकं काय आहे ते आपण त्यांच्याकडून चर्चेतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव आहे अंकिता बाळासाहेब विभूते. आपल्या कंपनीचं नाव आहे गोल्ड मित्रा. गोल्ड मित्रा म्हणजेच प्युअर हेल्प लाईक प्युअर गोल्ड. हेच मराठीत सांगायचं झाल्यास तर आपली कंपनी जी सुविधा पुरवते ग्राहकांना ती पूर्णतः शुद्ध असते. तर पुण्यातील MG गोल्ड मित्राबद्दल सांगायचं झालं तर 2009 मध्ये या कंपनीची स्थापना झाली असून या कंपनीचे संस्थापक हेमचंद्र वर्मा यांनी अगदी 1 ग्रॅम ते 1.5 ग्रॅम सोन्याचे दागिने ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन आणि कमी बजेटमध्ये देण्याचं काम केलंय. पण सध्या कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वच क्षेत्रात आलेली मंदी आणि नागरिकांच्या बदललेल्या गरजा त्यामुळे व्यवसाय क्षेत्रातही बदल अपेक्षित होते आणि त्याचनुसार MG गोल्ड मित्रानं अनेक नवीन संकल्पना मांडत अगदी सोनं पोर्टिंग करून घेणं, महिन्याला जाणारं व्याज कमी करून देणं आणि ग्राहकांना जास्तीत जास्त आर्थिक फायदा करून देणं या त्रिसूत्रीनं ग्राहकांना दिलासा देण्याचं काम केलंय असं त्यांचं म्हणणं आहे. तर कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला असताना मार्च महिन्यात सुरू झालेल्या लॉकडाऊनचा आणि अर्थातच आर्थिक मंदीचा सर्वसामान्य माणसाला तसंच व्यावसायिक आणि इतर सर्वच ठिकाणी बसलेला फटका खूप मोठा आहे आणि या सर्व गोष्टी आणि वास्तवतेचा अभ्यास करून नवीन सोनं विकत घेणं अथवा गुंतवणूक करण्यापेक्षा सर्वसामान्य जनता आर्थिक अडचणी सहन करत असल्याचं दिसून येतंय. तर आपल्या जवळ असलेलं सोनं बँकेत किंवा सोनाराकडे अडकून पडलं असल्यानं त्याच कर्जाची थकीत रक्कम ही देता येत नसल्यानं आणि सोनंही सोडवता येत नसल्यानं या ज्या प्रकारे एखादा मोबाईल नंबर आपण काही वेळात पोर्ट करू शकतो त्याचप्रमाणे सोनं कोणत्याही बँकेत वा सुवर्ण व्यवसायीकडे अडकून पडलं असेल तर ते अगदी कमी व्याजदरात विश्वास आणि कायद्याच्या चौकटीत राहून आणि विश्वास तसंच प्रामाणिकपणे सोडवून देण्याचं महत्त्वाचं काम हे गोल्ड मित्रा करते आणि याच संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न मॅम आपल्याला असा आहे की सुवर्ण व्यवसायात विविध प्रकारचे बदल आणि नाविन्य येत आहे. आपण आपल्या व्यवसायाबद्दल आमच्या प्रेक्षकांना नेमकं काय सांगाल? आपली कंपनी गोल्ड मित्रा ही 2009 पासून ग्राहकांच्या सेवेत कार्यरत आहे. गोल्ड मित्रा ही कंपनी लोकांना फायनान्शियली मदत करण्यासाठी आपण सुरू केली. म्हणजेच लोकांजवळ असलेल्या सोन्यावरती किंवा सोन्याच्या बदल्यात त्यांना कमी व्याजदरात जास्तीत जास्त रक्कम कशी मिळवून देता येईल हे काम गोल्ड मित्रा करते. आपल्या कंपनीमध्ये गेल्या 11 वर्षांपासून असंख्य ग्राहक आहेत. तेही नुसते ग्राहकच नाही तर आपल्या फॅमिलीमध्ये पूर्णतः सॅटिस्फाईड ग्राहक आहेत. सो कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज अवर फर्स्ट प्रायोरिटी. नमस्कार, मी मनोज सुर्वे. गेल्या 8 महिन्यापूर्वी माझ्या आईचं कॅन्सर या आजाराशी सामना झाला. आईच्या ट्रीटमेंटसाठी जवळजवळ 6 ते 7 लाख रुपयाचा खर्च अपेक्षित सांगितलेला होता. अशा वेळेस आम्ही पैशांची जुळवाजुळव केली. घरात असलेलं सगळं सोनं आम्ही एका बँकेत ठेवलं आणि लगेचच मार्च महिन्यामध्ये कोरोना या आजाराच्यामुळे सगळीकडे लॉकडाऊनची परिस्थिती झाली. त्याच काळात बँकेत ठेवलेल्या सोन्याचे हप्ते भरणे आम्हाला कठीण गेले. लोनची अमाऊंट वाढत गेली, व्याजदर वाढत गेलं, EMI वाढत गेले, आलेला कामधंदा बंद पडला. अशा वेळेस आताच्या परिस्थितीमध्ये मला माझ्या मित्राने काय सुचवलं की गोल्ड मित्र नावाची एक संस्था आहे, एक कंपनी आहे जी तुम्हाला अडकवलेलं सोनं तुम्हाला EMI भरता येत नाही आहे तर ते तुम्हाला मदत करतील. आणि त्यावेळेस मला गोल्ड मित्राच्या परिवारातील सदस्यांनी मला कॉन्टॅक्ट केला, संपर्क केला आणि त्यांनी मला ज्या बँकेत माझे सोनं अडकलं होतं, जिथं मी EMI भरू शकत नव्हतो, तिथं माझं सगळं EMI तिथलं काढून एका दुसऱ्या बँकेत कमी व्याजदरामध्ये मला त्यांनी एका नॅशनलाइज बँकेमध्ये पुन्हा ते सोनं ठेवून मला वरतून टॉपअप रक्कमसुद्धा मिळवली, जेणेकरून मी माझ्या व्यवसायामध्ये पुन्हा उभारी देऊ शकलो. आणि खरंच गोल्ड मित्र परिवाराचे मी खूप आभार मानतो की त्यांनी मला या अडचणीच्या वेळेस खूप मदत केली. थँक्यू. तुमची ही गोल्ड मित्रा कंपनी स्थापन करण्यामागचा नेमका हेतू काय होता त्याबद्दलही थोडं सांगाल? गोल्ड मित्रा ही कंपनी मुळात लोकांना फायनान्शियली मदत करण्यासाठी आपण सुरुवात केली. ग्राहकांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन
त्यांच्याजवळ असलेल्या सोन्याच्या बदल्यात त्यांना कमीत कमी व्याजदरात जास्तीत जास्त रक्कम मिळवून देणे हे गोल्ड मित्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जसे की आपल्या अडचणींमध्ये आपला मित्र जसा मदत करतो, तसंच लोकांच्या फायनान्शियली गरजा किंवा फायनान्शियली अडचणींमध्ये त्यांना मदत करायला कोणी नसतं, तर अशाच परिस्थितीमध्ये आपली कंपनी त्यांना मदत करते. प्रामुख्याने ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. काहींच्या घरामध्ये जेवण्याचे किंवा त्यांच्या जे काही गरजा असतील त्या पूर्ण करण्यासाठीही पैसा उपलब्ध नव्हता. तर अशा वेळेस खूप जणांनी सोनं गहाण ठेवणे किंवा सोनं तारण ठेवणे या गोष्टीवरती जास्त भर दिला. तर अशा परिस्थितीमध्ये आपण लोकांना त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जी बँक त्यांना जवळ पडेल अशा बँकेमध्ये त्यांना आपण गोल्ड लोन उपलब्ध करून दिलं. सो कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज अवर फर्स्ट प्रायोरिटी. गोल्ड मित्रा म्हणजेच प्युअर हेल्प लाईक प्युअर गोल्ड. ह्या वाक्याचा अर्थ आपली कंपनी जे काही ग्राहकांना पुरवते किंवा ग्राहकांना मदत करते त्याच्यामध्ये किती शुद्धता आहे हे थोडक्यात सांगतो. नमस्कार, मी वैजंती खडकबाळ पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात राहते. 1 वर्षापूर्वी छोटंसं दुकान घेऊन लेडीज गार्मेंटचा व्यवसाय सुरू केला. परंतु लॉकडाऊन आर्थिक मंदीचा फटका माझ्या व्यवसायाला बसला. त्यामुळे माझा घेतलेला माल पडून राहिला, पैसाही अडकला, आर्थिक चणचणीमुळे माझे EMI थकले. अशा परिस्थितीत मला माझं सोनं एका फायनान्स कंपनीमध्ये गहाण ठेवावं लागलं. या परिस्थितीत माझ्या एका मैत्रिणीकडून मला गोल्ड मित्राची माहिती मिळाली. मी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 2 दिवसात माझे गहाण ठेवलेले सोने दुसऱ्या बँकेमध्ये पोर्ट केले. त्यामुळे माझा व्याजदरही कमी झाला आणि आजच्या भावात वरील रक्कमही मला मिळाली. त्यामुळे मी गोल्ड मित्राची खूप खूप आभारी आहे. सध्या गोल्ड मित्रा कंपनीची खरं तर मोठी चर्चा आहे. गोल्ड मित्रा कंपनी ही ग्राहकांना कोणकोणत्या सुविधा आणि योजना देते, आपण देत असलेल्या योजना आणि सेवांबद्दल सविस्तर माहिती द्याल? आपली कंपनी गोल्ड लोन संदर्भातील सर्व सुविधा ग्राहकांना पुरवते. उदाहरणार्थ, ग्राहकांजवळ असलेले सोने ते बँकेत तारण ठेवून त्याच्यावरती कमी व्याजदरात जास्तीत जास्त रक्कम उपलब्ध करून देते. किंवा ग्राहकांचे ऑलरेडी दुसऱ्या बँकेत गोल्ड लोन चालू असेल तर ते आपण ट्रान्सफर करून त्याच्यावरती जास्तीची रक्कम कशी उपलब्ध करून देता येईल हे आपली कंपनी त्यांना पुरवते. आपल्या या सर्व प्रक्रियेमध्ये ग्राहकांचे असलेले सोने त्याची सुरक्षितता व त्याचा विमा ह्या 2 गोष्टींवरती आम्ही जास्त प्राधान्य देतो. ग्राहकांची समाधानकारकता हीच आमच्या यशाची खरी पावती आहे. म्हणजेच ग्राहकांना गोल्ड लोन ट्रान्सफर करून देणे, महिन्याला जाणारा व्याज कमी करून देणे व जास्तीत जास्त आर्थिक मदत करून देणे, या त्रिसूत्री आम्ही ग्राहकांना देऊन मोठा दिलासा देतो. आपल्या या प्रक्रियेमध्ये ग्राहकांचे असलेले सोने, त्याची सुरक्षितता व त्याचा विमा ह्या 2 गोष्टींना आम्ही जास्त प्राधान्य देतो. आपली ही सगळी प्रोसेस अगदी कमी वेळात आपण ग्राहकांना पुरवतो. पण ह्या छोट्या प्रोसेसमध्ये, ह्या कमी वेळामध्ये आपल्या ग्राहकांशी जोडलेलं नातं हे एवढं स्ट्रॉंग होऊन जातं की ते ग्राहक जाताना त्यांच्या संपर्कातील लोकांना आपल्या कंपनीचा रेफरन्स देऊन जातो. नमस्कार, माझं नाव मीनल त्रिवेदी. माझं बुटीक आहे. माझा व्यवसाय खूप छान चालला होता, पण लॉकडाऊनमुळे खूप काही अडचणी आल्या. त्यामुळे एम्प्लॉयची सॅलरी आणि रेंट देणेही कठीण झाले. अशा वेळेस मला अचानक गोल्ड मित्रा यांच्या इथून कॉल आला व त्यांनी मला त्यांच्या गोल्ड लोनविषयी सर्व माहिती दिली. मी माझे गोल्ड तारण ठेवून कमीत कमी व्याजदरात जास्त रक्कम त्या गोल्ड मित्राने मला मिळवून दिली व मी माझे सगळे प्रॉब्लेम त्याच्यामुळे सॉल्व्ह केले. थँक्स टू गोल्ड मित्रा. तर सुवर्ण व्यावसायिकांशी आपण चर्चा करत आहोत. ही चर्चा अशीच पुढे सुरू राहणार आहे. मात्र या खास कार्यक्रमात अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा टॉक टाइम. ब्रेकनंतर टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या आर्थिक मंदीचा सामना बरेच जण करत आहेत आणि अशाच वेळी सुवर्ण व्यवसायामध्ये नेमकी कशी गुंतवणूक आपण करू शकतो याविषयी चर्चा करण्यासाठी विभूते मॅम आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. खरं तर सध्या आर्थिक अडचणीचा काळ आहे. अशामध्ये अनेक मोठ्या आणि इतर प्रकारच्या फायनान्स कंपनी आणि बँक असताना त्यांच्या तुलनेत तुमची कंपनीच अत्यंत चांगली सेवा आणि व्यवहार करते असं आपलं म्हणणं आहे. त्याबद्दल सविस्तर सांगाल? गुड क्वेश्चन. इतर फायनान्स कंपनीच्या तुलनेत
आपल्या कंपनीचा असणारा कमी व्याजदर आणि ग्राहकांना मिळणार त्याची जास्तीची रक्कम, ह्या दोन गोष्टी ग्राहकांना जास्त ॲट्रॅक्टिव्ह करते. आणि आपण ग्राहकांना डोर स्टेप सर्व्हिस पुरवतो जेणेकरून ग्राहकांची होणारी धावपळ कमी करता येते. इतर बँकेत जसं की प्रायव्हेट बँक, NBFC बँक अँड पाऊंड ब्रोकर यामध्ये जास्तीचे चार्जेस आकारले जातात, लाईक हिडन चार्जेस, व्याजावर व्याज घेणे किंवा जम्पिंग इंटरेस्ट. जम्पिंग इंटरेस्ट म्हणजेच ज्या दिवशी तुम्ही व्याज नाही भरलं तर त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला जास्तीची रक्कम भरावी लागते. तर आपली कंपनी ग्राहकांना अशी बँक सुचवते जिथे अशा कोणत्याही प्रकारचे चार्जेस आकारले जात नाहीत. मी नितीन बंडरंग मोरे, माझा नितीन प्रिंट्स नावाने प्रिंटिंगचा व्यवसाय आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये पूर्णपणे तो ठप्प झाला होता. माझं एक गोल्ड लोन पण होतं. तर त्या संदर्भात मला माझ्या मित्रांनी गोल्ड मित्राचा एक रेफरन्स दिला की त्यांच्याकडे जाऊन तुझं गोल्ड लोन जे आहे ते रिलीज करून तुला टॉपअप पण मिळेल. मी लगेच दुसऱ्या दिवशी गोल्ड मित्रामध्ये आल्यानंतर माझं त्यांनी गोल्ड एका दिवसामध्ये टॉपअप करून रिलीज करून टॉपअप करून मला त्यांनी कमी वेळामध्ये ही सगळी प्रोसेस करून दिली. कारण हे असं एवढी कमी वेळात ही प्रोसेस होत नाही आहे जनरली कुठे. पण मला गोल्ड मित्राकडून खूप सपोर्ट मिळाला आणि कमी वेळामध्ये त्यांनी मला हे जे करून दिलं त्याच्याबद्दल मी गोल्ड मित्राचं खूप आभारी आहे. आपल्या कंपनीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. आपला हा यशस्वी प्रवास पाहता ग्राहकांचं हित आणि व्यवसाय या व्यतिरिक्त आपण अजून काय काय करता की जे आपल्या यशाचं गमक आहे त्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल. आपली कंपनी ग्राहकांना विनाशुल्क मार्गदर्शन करते. उदाहरणार्थ, ग्राहकांकडे असलेले सोने त्यांना मोडायचे असेल किंवा ते दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करायचे असेल पण त्यांच्याकडून त्याची पावती हरवली असेल तर अशा केसमध्ये काय करायचे हे आपण ग्राहकांना विनाशुल्क मार्गदर्शन देतो. नमस्कार, मी संदीप सोनार. मी IT मध्ये इथं पुण्यामध्ये जॉब करत असताना माझा लॉकडाऊनमध्ये जॉब गेला आणि त्यावेळेसच मला गोल्ड मित्राकडनं फोन आला. माझं काही सोनं मी बँकेत ठेवलेलं होतं पण लॉकडाऊनमध्ये गेलेला जॉब आणि आलेली आर्थिक अडचण त्यामुळे मला ते सोडवता येत नव्हतं. त्यावेळेस मला गोल्ड मित्राने एक चांगला मार्ग दाखवला. त्यामार्फत मी गोल्ड मित्राला संपर्क साधला आणि मला गोल्ड मित्राच्या पूर्ण टीमने सहकार्य केलं आणि माझं सोनं सोडवण्यापासून मला त्यात जास्तीत जास्त बेनिफिट मिळवण्यापर्यंत मला गोल्ड मित्राने मदत केली. थँक्यू गोल्ड मित्रा. एकूणच सुवर्ण व्यवसाय जो आपला आहे त्याबद्दल आपण चर्चा करत आहोत आणि गुंतवणूक म्हणून या काळात आर्थिक अडचणीच्या काळात प्रत्येक जण बघत आहे. अशामध्ये आपण कोणकोणत्या प्रकारचे व्यवहार आणि कोणकोणत्या बँकेच्या सोबत काम करता किंवा ग्राहकांना कोणत्या बँकेत लोन उपलब्ध करून देत आहेत त्याबद्दल जरा माहिती द्याल. आपली कंपनी गोल्ड लोन रिलेटेड सर्व बँकांमध्ये ग्राहकांना गोल्ड लोन उपलब्ध करून देतो. जसं की NBFC बँक, प्रायव्हेट बँक अँड ऑल नॅशनलाइज बँक्स. प्रामुख्याने ग्राहकांच्या आवडीनुसार, त्यांच्या सवडीनुसार त्यांना जी बँक जवळ वाटेल अशा बँकमध्ये आपण त्यांना गोल्ड लोन उपलब्ध करून देतो. आपल्या या सर्व प्रोसेसमध्ये आपल्या टीमचा खूप मोठा वाटा आहे. नमस्कार, मैं कमल सिंह, इन हाउस ट्रेनर ऑफ गोल्ड मित्रा. हमारा मेन काम जो है कि हम लोग पूरे महाराष्ट्र भर में इसलिए फेमस हैं क्योंकि हम लोग कस्टमर की नीड बिलीव पे काम करते हैं. हमारा मार्केटिंग डिपार्टमेंट रहने दो, फिर प्रोडक्शन डिपार्टमेंट रहने दो, या हमारी जितनी भी फ्रेंचाइजी है, हम लोग बिलीव करते हैं उनकी स्किल पे, हम लोग बिलीव करते हैं उनको ट्रेन करने पे, और हम लोग बिलीव करते हैं कि हमारा कस्टमर किस तरीके से हमारे साथ जुड़े रहे. यही कारण है कि पूरे महाराष्ट्र भर में हमारा डिजिटली एडवर्टाइजिंग तो होता ही है, बट इसके साथ साथ हमारे जो कस्टमर हैं वो वेरी सेटिस्फाइड कस्टमर है. और सेटिस्फाइड होने की वजह से वो लोग वही कस्टमर हमारी फैमिली में और कस्टमर को लेके आते हैं, और यही हमारे लिए सबसे बड़ी बात है. सो मैं आह्वान करता हूं जो भी फ्रेंचाइजी या जो भी इंटरेस्टेड है, एक बार हमारी कंपनी का जरूर आप एक्सपीरियंस ले. थैंक यू वेरी मच. थैंक यू, थैंक यू, थैंक यू वेरी मच. मॅम, खरं तर गोल्ड मित्रा या आपल्या कंपनीचं यश हे आपल्या टीमचं यश आहे असं आपलं म्हणणं आहे आणि या वाटचालीमध्ये यशाचा हात असणाऱ्या टीमबद्दल काय सांगाल. गोल्ड मित्रा कंपनीच्या टीमचा विस्तार खूप मोठा आहे. आपल्या कंपनीमध्ये वेल क्वालिफाईड, वेल ट्रेंड अँड फेथफुल अशा सदस्यांचा समावेश आहे. आपल्या कंपनीमध्ये आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा सिनियर ज्युनियर हा भेदभाव आम्ही करत नाही. थोडक्यात आमच्या सर्वांचं एकच ध्येय आहे की आपल्या कंपनीत येणारा ग्राहक हा जाताना स्मित हास्य देऊनच गेला पाहिजे. थोडक्यात सांगायचं झाल्यास तर ही आपली टीमच नाही तर हा एक मोठा परिवार आहे.
माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की गोल्ड मित्राचं कार्य आणि व्यवसायाचं क्षेत्र वाढतंय आणि याचा जो विस्तार पाहिला आणि आपला व्यवसाय पाहिला तर एकूणच ओव्हरऑल तुमच्या व्यवसायाबद्दल सांगाल. सध्या आपल्या कंपनीचं प्रमुख कार्यालय हे पुण्यातील धनकवडी येथे मोहननगरमध्ये आहे. तसेच आपण महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये जसं की धुळे, नाशिक, नंदुरबार, सातारा ह्या गावांमध्ये, या शहरांमध्येही आपण आपल्या कंपनीच्या योजना सुरू केल्या आहेत. खरं तर आपली जी योजना आहे, आपली जी सेवा आहे त्याबद्दल मोठी चर्चा आहे. त्यामुळे आपण गोल्ड मित्राच्या ज्या काही योजना आहेत त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणकोणत्या माध्यमातून आणि साधनांचा उपयोग करत आहेत ते देखील प्रेक्षकांना सविस्तर सांगाल. सध्याच्या युगामध्ये सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडिया हा सहज आणि सुलभ मार्ग आहे आणि आपली कंपनी त्याच मार्गाचा वापर करते. आपण डिजिटल मार्केटिंग यामार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि सर्वांपासून वेगळी म्हणजेच माउथ पब्लिसिटी. माउथ पब्लिसिटी याचा अर्थ आपल्या कंपनीशी अटॅच असणारा संतुष्ट ग्राहक तो त्याच्या संपर्कातील लोकांना गोल्ड मित्रा या कंपनीचा आपल्या कंपनीचा रेफरन्स देऊन जातो. त्यामुळेच आपल्या कंपनीशी हजारो ग्राहक जोडले गेले आहेत आणि आपल्या कंपनीचा विस्तारही वाढला आहे. मॅम, खरं तर सध्या आपण जर पाहिलं तर कोरोनामुळे जी आर्थिक मंदी आलेली आहे अशा परिस्थितीत आर्थिक संकटाचा सामना अनेक जण करत आहेत. अशामध्ये आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल? मी जाताना आपल्या प्रेक्षकांना हे सांगू इच्छिते की सोने संदर्भातील कोणत्याही अडचणी असो, जसं की सोने तारण ठेवलं असेल, ते मोडायचं असेल किंवा तुम्हाला व्याजदर कमी करून घ्यायचा असेल, तर अशा परिस्थितींवर मात करण्यासाठी गोल्ड मित्रा म्हणजेच प्युअर हेल्प लाईक प्युअर गोल्ड हा आपला परिवार नेहमी तुमच्या मदतीसाठी तत्पर राहील. ज्यांना गोल्ड रिलेटेड सेवांचा लाभ घ्यायचा असेल किंवा आपल्या कंपनीच्या फ्रँचायझी घ्यायची असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा. तसेच आपल्या ऑफिसला भेटही द्यावी. पुन्हा एकदा मी सर्व प्रेक्षकांचे गोल्ड मित्रातर्फे आभार मानते. धन्यवाद. तर गोल्ड मित्राच्या विभूते मॅमशी चर्चा केल्यानंतर आमच्या या खास कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या विषयासह पुन्हा आपण भेटूयात आमच्या खास कार्यक्रमात ज्याचं नाव आहे टॉक टाइम.